पक्षामध्ये आयुष्यभर करेल हेही मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं। काही एक दोन जरा निघाले, त्यांना विनंती केली की असं करू नका, पक्षात तुम्हाला आणखीन चांगली जबाबदारी देऊ, सत्ता आल्यानंतर तुम्हाला मोठं पद देऊ, हट्टालाच पेटले। आणि अशा वेळीच आगीत तेल टाकणाऱ्याला कमी कलाकार नसतात आजूबाजूला। मी स्वतः त्यांच्याशी बोलले आणि म्हणलं असं करू नका, संदीप आपल्याच घरातला मुलगा आहे, त्याला संधी देऊया। मग ते मला म्हणले मी उद्या फोन करतो। म्हटलं बरं उद्या फोन करा। मला अजून आठवतं मी कोल्हापूरला होते तेव्हा। दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला की मी फार पुढे गेलोय। म्हटलं कसं पुढे गेला तुम्ही? हरकत नाही ना, कोणी फार पुढे जात नाही हो। एखाद्या संघटनेसाठी त्याग देण्यातच मोठेपणा असतो। संघटनेला आणि त्या विचाराला चॅलेंज करण्यात काय मुद्दा? आणि मी विनंती केली त्यांना। जयंतरावांचा मला फोन आला की अहो साहेबांच्या एक नाही दोन कार्यक्रमांना साहेब स्वतः त्यांच्या कार्यक्रमांना आले होते। भावनाताई आहेत का स्टेजवर? भावनाताई गेल्या का पुढच्या सभेला? भावनाताईंना हा विषय सगळा माहिती आहे। मी भावनाताईंना सांगितलं, म्हटलं भावनाताई उठा, जा त्यांच्या घरी, त्यांना विनंती करा। राजा राजपूरकर माझे सहकारी, मी त्यांना म्हणलं जा त्यांच्या घरी, मी तुम्हाला शब्द देते की तुमचा सगळा मान सन्मान करेन। पण नाही त्यांनी ऐकलं। मग पक्षाने ॲक्शन घेतली, काय घेतली त्याच्यात पक्षाची काय चूक? कारण ही लढाई कुठल्या व्यक्तीची नाही आहे। मी समजू शकते आमदार प्रत्येकाला व्हायचं असतं, पण मी शब्द देत होते ना, तुला करते ना बाबा आमदार, काय तुला प्रॉब्लेम आहे? ह्या वेळीच नाही दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला आमदार करू, पण नाही, त्यांना हट्टालाच पेटल्यावर काय करणार? त्याच्यामुळे ठीक आहे, आता ते हट्टाला पेटलेत। संदीप तुम्ही काही काळजी करू नका। ताईंनी जे काही आज सभेमध्ये सांगितलं ते त्यांच्या विचारधारेनुसार जरी बरोबर असेल तरीही ते माझ्या विचारधारेला न पटणार होतं। कारण गेले अनेक महिने मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यामुळे खऱ्या अर्थाने तयारी करत होतो। मी हजारो लोकांना ते स्वप्न दाखवलं जे माझ्या पक्षाने मला दाखवलं होतं। मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली, पक्षाचं नवीन असणारं चिन्ह घराघरामध्ये पोहोचवलं, लोकांना तयार केलं, लोकांना जोडलं पक्षाशी। आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने वेळ आली, मला तिकीट मिळालं पाहिजे होतं, त्यावेळेस ते कोणाला तरी देण्यात आलं। माझ्या सहकाऱ्यांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी घाम गाळला, तन मन धन खर्च करून काम केलं। आणि ज्यांनी काहीच नाही केलं त्यांना अचानक एंट्री देऊन त्यांना उमेदवारी दिली गेली, हा खऱ्या अर्थाने अन्याय होता। त्याच्यामुळे मग मी लढण्याची भूमिका घेतली आणि मी ती पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींच्या कानावर घालून घेतली। कारण एवढ्या मोठ्या जनसमुदायाचं रोष मी उडावून घेतला असता, प्रेम माझ्यावरचं कमी झालं असतं आणि त्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांनी दिलेल्या प्रतिसाद आणि पाठिंब्याच्या अनुषंगाने मी लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। अशा पद्धतीमध्ये ज्यावेळेस मी अपक्ष अर्ज भरला त्यावेळेस मी माझ्या हजारो कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला आणि त्यांना विचारलं की मी करायचं काय? तर त्यांनीच मला सांगितलं की तुम्हाला लढायचं। मी हजारो जे माझे कार्यकर्ते होते, जे पहिल्या फळीचे कार्यकर्ते होते, त्यांना नाराज करू शकणार नव्हतो। कारण त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं माझ्यासाठी, मी त्यांच्यासाठीचं ते कुठेतरी पूर्णत्वास आणण्यासाठी मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला। सुप्रियाताईंनी तुम्हाला अर्ज मागे घेण्यासाठी बरेच कॉल पण केले, कार्यकर्त्यांना तुमच्याकडे पाठवलं सुद्धा, पण तुमचं असं म्हणणं होतं की मी फार पुढे निघून गेले असं त्यांनी भाषणामध्ये म्हटलं। याचा खरा अर्थ काय? ताई माझ्या मोठ्या भगिनीच आहेत आणि त्या मोठ्या बहिणीचं प्रेम त्या मला नेहमीच देत आलेले आहेत। परंतु ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली जी अनपेक्षित होती, मला पूर्ण खात्री होती की ते तिकीट मला मिळेल, मला एबी फॉर्म मिळेल आणि मी तिथे निवडणूक लढेल। परंतु एवढी सगळी मी जी महिन्यांपासून जी तयारी होती तिच्यावर पाणी पडलं। आणि त्यानंतर मला ज्यावेळेस फोन आले किंवा संपर्क करण्यात आला त्याच्या अगोदर मी हजारो कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांच्याकडून कौल घेतला होता। अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही स्वरूपाचं कार्यकर्त्यांना आणि सहकाऱ्यांना आणि मला स्वतःलाही माझ्या वैयक्तिक स्वार्थापोटी किंवा एखाद्याच्या सांगण्यानुसार काहीही माघारीचा निर्णय घेणं शक्य होणार नव्हतं। मी 200%
विजयी होणार ही मला आणि माझ्या सहकाऱ्यांना खात्री आहे.